आज आपण काय नमस्कार गुड आफ्टरनून। आज आपण आता आपला विज्ञानचा आपल्या सभोवतालचे घटक हा धडा बघणार आहोत। आपल्या सभोवतालचे घटक, आपल्या सभोवतालचे घटक, त्यात आपण आज काय शिकणार आहोत? उपघटक कोणते बघणार आहोत। आपल्या सभोवतालचे भरपूर घटक असतात, पण ते आपल्याला माहित नसतं ते कोणत्या अवस्थेतले, याच्या अवस्था काय काय आपण शिकणार आहोत का? त्यातील त्या घटकांच्या आज आपण अवस्था शिकणार आहोत। घटक तर दिसतात, पण कोणत्या अवस्थेचे हे कळतं का आपल्याला? नाही। त्यामुळे आज आपण पदार्थांच्या अवस्था शिकणार आहोत। आज आपण पदार्थांच्या अवस्था शिकणार आहोत। समजा आता तुम्हाला तर माहिती आहे, विद्यार्थ्यांना पाणी आणि बर्फ यातील फरक पाहिल्यावर फरक कळतो की नाही आपल्याला? पाणी हे कसं असतं, बर्फ हा कसा असतो? पाणी कसं असतं? लिक्विड स्वरूप, द्रव्य स्वरूपात पातळ असतं, आणि बर्फ हा स्थायू स्वरूपात असतो, हे तर माहितीच आहे। आता पदार्थांची अवस्था किती असतात? 3 पदार्थांची किती अवस्था असतात? 3 कोणकोणते असतात? विद्यार्थ्यांच्या अवस्था स्थायू, द्रव आणि वायू। स्थायू, द्रव आणि वायू पदार्थांच्या किती अवस्था असतात? पदार्थांच्या अवस्था किती असतात? पदार्थांच्या अवस्था किती असतात? 1 स्थायू, स्नायू, 2 द्रव आणि वायू। पदार्थांची किती असतात? स्थायू, द्रव आणि वायू या पदार्थांच्या 3 अवस्था असतात। आता काय अवस्थांतील फरक, या तिन्हीतील फरक काय असतो हे आपल्याला समजून घ्यायचे। पदार्थांच्या 3 अवस्थांतील फरक काय? फरक आहे स्थायूला स्वतःचा आकार असतो। स्थायूला स्वतःचा आकार असतो का? असतो। स्थायू वस्तूला स्वतःचा आकार असतो, द्रव स्वतःचा आकार नसतो। हा फरक समजून घ्यायचा आहे आपल्याला, स्थायू, द्रव आणि वायू। त्याची काही उदाहरणं बघायची। आता बघा, आपल्याला समजा हा बर्फ आहे। बर्फ हा फ्रीज मधून काढल्यानंतर असा वितळलेला दिसतो। हे भांड आहे, या भांड्यात हा बर्फ आहे, हा भांड्यात हा वितळलेला बर्फ आहे। मग हा बर्फ पहिल्यांदा कोणत्या स्वरूपात होता? कोणत्या स्वरूपात बर्फ होता? हा स्थायू। त्याचं रूपांतर काही कालांतराने कशात झालं? द्रव स्वरूपात झालं। म्हणून बर्फाचे पाणी झाले। का झाले? आणि पाणी उकळले की त्याची वाफ होते। हे सर्व एकाच पदार्थाचे रूप आहे, जे आपण पदार्थाच्या 3 रूपात म्हणजे पदार्थाच्या अवस्था असे म्हणतात। म्हणजे पदार्थांच्या अवस्थेची व्याख्या काय आहे? एकाच पदार्थांची अनेक रूपे पडणे म्हणजे पदार्थांच्या अवस्था होय। म्हणजे बर्फ, हे बर्फ आहे, हा बर्फ आहे, बर्फाचं काय झालं? पाणी। आणि ह्या पाण्याला हे उष्णता दिल्यानंतर त्याची काय झाली? पाण्याची काय झाली? वाफ। पाण्याची काय झाली? वाफ। म्हणजे एकाच पदार्थ दुसऱ्या अवस्थेतून एकाच पदार्थाच्या 3 रूपांतर होणे, एकाच पदार्थाचे 3 अवस्थेत रूपांतर होणे याला काय म्हणतात? पदार्थांच्या अवस्था असे म्हणतात। आता बघा, स्नायूची व्याख्या काय? ज्या पदार्थांना ठराविक आकार असतो अशा पदार्थांना काय म्हणतात? स्थायू पदार्थ म्हणतात। स्नायूची व्याख्या काय आहे? ज्या पदार्थांना ठराविक आकार असतो त्यांना स्थायू पदार्थ
म्हणतात. ज्या पदार्थांना ठराविक अवस्था त्यांना म्हणतात. म्हणजे असे कोणते त्यांना अशी उदाहरणं सांगा बरं. ही वही, समजा दगड, लोखंड, लाकूड, हे ठराविक आकार बदलतात का आकार त्यांचे? नाही, ठराविक आकार असतात त्यांना. आता दुसरं काय आहे? ठराविक आकार असतात. दुसरं काय आहे? आता आपण दुसरं शिकणार आहे द्रव. द्रव म्हणजे काय? द्रव्य म्हणजे ज्यांना स्वतःचा, ज्या पदार्थांना स्वतःचा आकार नसतो, ज्या पदार्थ स्वतःचा आकार, ज्यांना स्वतःचा आकार नसतो ते भांड्याचा आकार घेतात. ते भांड्यांचा त्यांना द्रव पदार्थ म्हणतात. त्यांना द्रव पदार्थ म्हणतात. समजा आता पाण्याला आकार असतो का? पाण्याला ठराविक आकार असतो का? नाही. दुधाला पण आकार नसतो, तेलाला पण नसतं, त्यांचे कण थोडे असतात. मग आपण पाणी बाटलीत भरलं तर त्याला कशाचा आकार निर्माण होतो? बाटलीचा. दूध किटलीत भरलं तिला कशाचा आकार होतो? तयार होतो किटलीचा. मग याचं त्याला द्रव पदार्थ असे म्हणतात. आता वायू, ज्यांना आकारही नसतो आणि ते सर्वत्र पसरतात, अशांना काय म्हणतात? वायू पदार्थ असे म्हणतात. म्हणजे हवा, वाफ, धूर यांना आकार असतो का? नाही. ते कशात सामावू शकतात का? सामावू शकतात का? हो की नाही? नाही. ते सर्वत्र पसरतात. आता तुम्ही व्याख्या लिहून घ्या. ज्या पदार्थांना ठराविक आकार असतो त्यांना द्रव स्नायू पदार्थ असे म्हणतात. ज्या पदार्थांना ठराविक आकार असतो त्यांना स्नायू पदार्थ म्हणतात. ज्या पदार्थांना ठराविक आकार नसतो ते भांड्याचा आकार घेतात त्यांना द्रव पदार्थ म्हणतात. ज्यांना आकार नसतो व ते सर्वत्र पसरतात त्यांना वायू पदार्थ असे म्हणतात. आता आपण काय करणार? आता स्नायू आकार फिक्स, म्हणजे स्नायूचा काय असतो? आकार फिक्स असतो. त्याला उदाहरणार्थ पेन याचा आकार फिक्स असतो. द्रव आकार बदलतो, पाणी, आणि सर्वत्र पसरतो तो ऑक्सिजन. मग आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते, सांगा. पाण्याला स्वतःचा आकार असतो का? नाही. खालीलपैकी स्नायू पदार्थ कोणता? सांगा. मी तुम्हाला प्रश्न विचारते. खालीलपैकी स्नायू पदार्थ दगड, पाणी आणि वाफ याच्यातील स्नायू पदार्थ कोणता आहे? दगड. फुग्यात आपण काय भरतो? वायू. ही चाचणी सोडवा. फुग्यात आपण काय भरतो? वायू. हवा भरतो. तुमच्या स्वयंपाकघरात जा. आता तुम्हाला एक कृती सांगते मी. आता किती मिनिटांची झाली? असं. मग आता कृती करायची आपल्याला. तुमच्या स्वयंपाकघरात जा. तेथे दिसणाऱ्या कोणत्याही 5 वस्तूंची नावे लिहा आणि त्याचबरोबर त्यांची अवस्था लिहा आणि त्याचा फोटो काढून मला दाखवा. आता काय करायचं तुम्ही? आता आपण स्नायू, द्रव आणि वायू या पदार्थांच्या 3 अवस्था शिकलेलो आहोत. त्यातील काय आहेत? स्नायू म्हणजे काय? स्नायू पदार्थ म्हणजे काय? की ज्या पदार्थांना ठराविक आकार असतो, ज्या पदार्थांना ठराविक आकार असतो, म्हणजे हा उदाहरणार्थ पेन, त्याला ठराविक आकार आहे. तो आपण इकडे केल्यावर बदलतो का? इकडे केल्यावर बदलतो का? नाही. याला ठराविक आकार असतो. याला काय म्हणतात? स्नायू पदार्थ म्हणतात. मग आता त्यांचे एक कण एकमेकांजवळ असतात, त्यामुळे ते बदलत नाही. मग कसे द्रव, ज्या स्वतःचा आकार नसतो ते भांड्यांचा आकार घेतात, त्यांना काय म्हणतात? द्रव पदार्थ. म्हणजे काय? पाणी, दूध, तेल असे हे द्रव पदार्थ असतात. आणि वायू, ज्यांना आकारही नसतो आणि ते सर्वत्र पसरतात. म्हणजे आपण जे श्वासोच्छवास घेतो, आपल्या श्वासोच्छवासातून ऑक्सिजन, कार्बोहायड्रेट आपण बाहेर सोडतो,
कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतो, ऑक्सिजन आत घेतो. हे सगळे काय झाले, वायूचे प्रकार झाले. आता आपण काय करायचं, मग एक मेणबत्ती वितळली की आता एक समजा मेणबत्ती असा प्रयोग करायचा. मेणबत्ती ती आता प्रथम ती कोणत्या रूपात आहे, स्थायू. मग ती पेटवल्यानंतर ती कोणत्या रूपात जाईल, द्रव. आणि ती विझल्यानंतर तिचं कशात रूपांतर होईल, वायू. म्हणजे मेणबत्ती 3 अवस्था, स्थायू, द्रव आणि वायू. ह्या गोष्टी एकमेकांवर आधारित असतात. स्नायूंचा आकार हा फिक्स असतो, द्रव्यांचा आकार हा बदलत असतो ज्या भांड्यात जायचं, आणि वायूंचा आकारच नसतो, ते सर्वत्र पसरलेले असतात. म्हणून आता येताना काय करायचं, तुम्ही घरून येताना की तुमच्या स्वयंपाकघरात जायचं, तिथल्या 5 वस्तू कोणत्याही पण आणायच्या आणि त्यांच्या कोणत्या अवस्था आहेत त्या लिहून आणायच्या. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. समजा वाटी कोणत्या अवस्थेत आहे, स्थायू, द्रव, वायू, कोणत्या अवस्थेत आहे, स्थायू. अशा तुम्ही 5 वस्तू शोधायच्या वेगवेगळ्या आणि त्या उद्या येताना लिहून आणायच्या. आजचा कसा झाला आपला, आज कसं शिकवलं आपण, छान शिकवलं ना. हां, ओके, थँक्यू.